मोहिनी काही काम करून राहील काय तू? मला एक गोष्ट सांगायची आहे तुले. सांगा ना वैशाली ताई, कोणती गोष्ट होय? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, त्याच्यासाठी आली मी. तू सांग मग मला पहिले. नाही वैशाली ताई, तुम्ही मला पहिले सांगा. तू सांग ना, तू सांग पहिले. तू लहान आहे ना, तू पहिले सांग. नाही तुम्ही मोठे आहे, तुम्ही पहिले सांगा. तुमचा पहिले हक बनते. सांगा ना तुम्ही. बरोबर मीच सांगतो. तुम्ही मध्ये सगळे राहून जाईन गोष्ट तशीच. मी काय म्हणतो, उद्या जातो म्हटलं मी गावाला. मोहिनी चालेल का वैशाली ताई? मग तुमचे बाबा येतो म्हणते का घ्यायला? केला होता काय तुम्ही फोन? नाही फोन केला नाही मी, पण माझं सामान गिमान भरून ठेवलं. आता फोन लावतो मी माझ्या आईले आणि सांगून देतो का माझ्या बाबाला घ्यायला पाठवून दे बा. उद्या सकाळी दुपारपर्यंत चालली जाईन मग मी गावाले. माय वैशाली ताई तुम्ही चालल्या गड्या, मला बोला चालायला कोण राहील घरात? मी एकटी पागलसारखी फिरत जाईन. एक तर ते परीसोबतही मी बोलत नाही आणि त्याच्यात आता ही दुसरी पागल ननदबाई इथं राहिली ना. मी तर दोघीचं कोण करण आपल्या? हां तू ये करण का मग करण? कोण करण? तू येई तरी येईन गड्या करायला, मग येत नाही इथं करायला. मग याईनं पहिलेच सांगितलं का तू ये बाई तिथं. हां माझ्या परीनं जे होते ते मी करतो, पण इथं नाही करत म्हणे मी. आता बाईच्या डोळ्यात येते ना इथं आलं म्हणजे कोणी आलं, कोणाला काही दिलं घेतलं, कोणा काही केलं तर तेच तर म्हणून तर मग येत नाही. त्या पाहिलं का एवढ्या दिवसात कधी आली म्हणून? नाही ना वैशाली ते कधीच नाही आलं तुमच्या इथं. येतच नाही मग आई. काही काम असलं म्हणजे बाबाला पाठवून देते. मग बाबा रात्रभर काही राहत नाही, बस येते. आणि मला काही आणून द्यायचं असलं, गावाला न्यायचं असलं तर बस सांगते बाई मी सकाळी येतो, तयारी करून ठेव, आणि बस आम्ही दुपारी निघून जातो मग. म्हणूनच तर धीट बना लागते वैशाली ताई. आता मागल्या दिवशी मग याई राहिली महिनाभर. हां आता तुम्ही सांगा दुखासुखाले राहीन नाही काय तर कशा करे आता बाई? मग मी चांगली आता बाईची काढलीस. हां मग आईला म्हटलं मी, आई तिथं खेड्यापाड्यात म्हटलं कायची सोय लागत नाही. मग आई बी तशीच म्हणे तिथं येऊन जाय म्हणे बाई. तर मी म्हटलं आई तिथं काय करशील तू? वेळेवर कुठं धावपळ करशील म्हटलं. रात्री बेरात्री जर काम पडलं तर. हां इथं कसं आहे म्हटलं, पटकन दवाखान्याजवळ आहे, गाडी आहे घरी, माणसंही आहे घरी, पटकन गाडी काढते नेते. तिथं माझे बाबा कुठं धावणार आहे? आणि हे राजेशची ड्युटीची आहे ना, तिथे येऊन बसू शकते काय? हां 2-4 दिवस नाही राहू शकत ते. हाव ना, तर मी राहिली असते तर ते भाऊजी तर इथं आहे नाही. मग माझ्यासाठी कोण धावपळ करण? ठीक आहे करो नाही, राजेश बापूजी करण, सुमित करण, कोणी करण, मामाजी करण. पण जे आपण आपल्या माणसाला सांगू शकतो ते सांगन काय बाई ताईले? नाही ना वैशाली ताई, जाऊ द्या चालल्या जा तुम्ही. कसं आहे तसं इथं दोघीचं ना ॲडजस्टच नाही होत. तशीच म्हणे माझी आई, तिथे येऊन जाय म्हणे बाई म्हणे. कसं आहे म्हणे आम्ही करतो म्हणे. आणि तिथून कसं आहे माझ्या शेजारी ऑटो गाड्या आहेच लोकांच्या इथं, तर कोणी 100-500 रुपये दिले तर कोणी नेऊन देते. कायले कोणाला हेरा लागते? आणि पैशाची कमी नाहीच आहे, कारण का त्या भाऊजीनं पैसे दिलेच आहे. फक्त थेच नाही आहे 1000. तर येईन म्हणे बा, अजून आलेच नाही ते. हाव ना तुम्ही तर म्हणे 2-3 दिवसा पहिले येते म्हणे, अजून नाही आले भाऊजी. नाही बा हे पाण्याच्या आहे ना, त्याची गाडी बंद पडली म्हणे, तर त्याचं येणंच नाही झालं. म्हणजे मंदातच थांबले म्हणे कुठंतरी. तर आता बहुतेक उद्याच्या गाडीगिडीनं बसतील ते. तर ट्रेननं आले होते कनी, तर आता ट्रेननं नाही, आता ते बसनं येते म्हणे. हो काय? मग भाऊजी येपर्यंत थांबत नाही का मग तुम्ही आता? नाही आता नाही थांबत, आता मी चालली जातो. ते आले म्हणजे मग येतील तिकडे भेटाले. हो ठीक आहे. बोलणं झालं तुमचं आहे ना भाऊजीसोबत? हो झालं ना, बोलणं झालं. ते म्हणे आता मी तिकडे जात नाही जाईन म्हणे, आता इकडेच पाहतो म्हणे, माझ्या ड्युटीचं काम इकडेच करतो म्हणे, इकडूनच. हो सगळ्या साईड आता इकडच्या घेतो म्हणे. दिवसभर केला आपलं आणि घरी आलं संध्याकाळी. चला चांगलं झालं वैशाली ताई, म्हणून तर म्हणू तुम्हाला का तुम्ही बोला तर खरी, म्हणा तर खरी. तुम्ही बोला तर त्याला समजन. तुम्ही कशा आहे बोलत नाही ना काही नाही, मग समोरच्याला कसं समजन बोललंच नाही तर. ते नुसका कामात आला पण वया. बरं आता तू सांग, तुझी कोणती गोष्ट होय वैशाली ताई? मला माहिती आहे काय, बिल सापडलं म्हटलं दागिन्याचं, हे नकली दागिने बनवून आणले आणि त्याला पॉलिश केलं, ते बिल सापडलं मला आता. हां काय बोलता? बिल कोण आणलं होतं ते बिल? कोणाचं होय? नाव आहे का त्याच्यावर? दुसरं कोण आणणार आहे एवढं सांगा मला? दुसरं कोण आणन? दागिने कोणाजवळ होते? ज्याच्याजवळ होते तोच करण नाही कारनामा. आपल्याला माहीत आहे का काही? हो परीजवळच होते. मग तिनंच केलं असं का होय? वाटत तर नाही गड्या तिनं केलं असं म्हणून. आणि दागिने तर आत्याबाईच्या डब्यात तसेच दिसले. तर बरोबर आहे ना, बनवून आणले तिनं, बनवूनही आणले आणि त्याला पॉलिशही मारून आणलं का वैकून यायला पाहिजे म्हणून आत्याबाईले. मग त्या ही गोष्ट सांगितली का आत्याबाईले? सांगा लागत होती त्याला, माहीत पडली असती. हां तसं नाही सांगत वैशाली ताई मी. जोपर्यंत पुरी पोल नाही खोलत मी तोपर्यंत नाही सांगत. कारण आत्याबाईले ना तिच्यावर लयच भरोसा आहे. मला खोटं पाडन म्हटलं ते, पण तिले खरंच म्हणन. मग काय करतो तू आता? जास्त खुरापत्या काही करू नको. हां तुले पाहा लागते, फालतूचं हे नको करून ठेव आता. वैशाली ताई याच्यात कोणत्या खुरापत्या आल्या? काहीच खुरापती नाही आहे याच्यात. फक्त मला हे सिद्ध करणं आहे का हे खरंच आहे म्हणून. कर बापा तू ये डोकसं आणि तुझी प्लॅनिंग तू कर. आता तुला काय करायचं आहे काय नाही, तर मला तर समजतही नाही आहे ना, आपल्याला जमतही नाही असं काम. वैशाली ताई तशाही म्हटलं आत्याबाई तिची लय वाहवाही करते, कोणाची परीची, आणि आपल्याला दोघीले नुसतं बोलते. तुम्हाला तरी कमी बोलते, मला तर जास्तच बोलते. हां मला तर त्याला पाहावंच वाटत नाही का काय माहीत. हा चांगलं झालेलं त्याला चांगलंच नाही दिसत. तर म्हणून मला ते करायचं आहे सिद्ध का पहा तुमची लाडाची सून म्हणजे जिची तुम्ही लयच तारीफ करता, ते पहा बा कशी निघाली. ते कसं करशील तू आता मग सिद्ध?
आता पैनगड्या मी विचार करून त्या गोष्टीचा कसं करू काय करू, कारण का त्या चिठ्ठीवर कोणी नावही नाही आहे. मग नाव नाही तर कायच्यावरून माहीत होईन का ते परीनं चांगली वय म्हणून, ते तर सप्पाच म्हणून महिने वय म्हणून. हे तेच तर आहे ना वैशाली ताई. आता बैल जर म्हटलं का ते नकली आहे तुम्ही घेऊन चला आपण चेक करून आणू, तर ते ऐकत नाही. म्हणून मग त्याचं त्याला मी करू देतो ना, मी इकडे माही प्लॅनिंग करतो. कर बा तुला काय पटते काय नाही तर, मी तर आहे नाही उद्यापासून. मला सांगतो पण फोन करून काय झालं काय नाही तर. हा हो वैशाली ताई सांगतो ना मी. वहिनी वहिनी वैशाली ताई, ते तुमची लाडाची नणंद दावत देऊन राहिली तुम्हाला. बोला ना काय म्हणता नणंद ताई. काय बाबा हे कामाच्या टाइमात अशा उभ्या राहताना गोष्टी करताय, कामधंदे कधी करताय? पोटात अन्न नाही तर भुका लागून गेल्या, स्वयंपाकाला पत्ता नाही. तिथं तुमच्या स्वयंपाक घरात जाऊन पाहिलं तर काहीच नाही, सगळं खाली आहे. भाजी नाही, पोया नाही, भात नाही, काहीच नाही केलं तुम्ही अजून. करण ना आता, उशीर व्हायचाच ना अजून स्वयंपाकाचा. आम्ही आता नाश्ताच करतो, नाश्त्याचा टाइम आहे आमचा. या हो तर मग नाश्ता तरी द्या का बस इकडे तिकडे गोष्टीच करत उभ्या राहता नुसतं. आम्हाला काही नाश्ता पाणी काही ना काही द्यायला पाहिजे. ननद आली घरी, नंदीचा काही खातिरदारी. हां जमतेम तर काल आली बा मी, तर तुम्ही तर माही काही करून नाही राहिल्या. हातानं करून घ्या ना मग, तुमच्यासाठी करा आणि आमच्यासाठी करा. मी कायले करू हातानं, तुम्ही कायसाठी आहे? मी पोरगी होय घरची, तुम्ही सुना होय ना. सुना कायसाठी आहे मग घरात जर पोरगी करन तर? पोरगी होय तुम्ही पण पाहुणीन नाही होय ना. तुम्ही पाहुणीन बनून थोडी आल्या काही आता. पाहुणीन म्हणून आल्या असत्या तर आम्ही तुमच्या हातात दिलं असतं सगळं आताच आणून. तर पोरगी पाहुणीनच असते वहिनी घरी. ननद बाई पोरगी पाहुणीन तोपर्यंतच असते जोपर्यंत ते सणावाराला येते. हां तोपर्यंतच पाहुणीन असते. अशी सगळं सामान गोंडून घरी येते ना, ते पोरगी पाहुणीन नाही राहत असते. तुम्ही नका शिकू मला काय करायला लागते काय नाही. मी तुमच्यासोबत बोलतही नाही. मी ह्या वैशाली वहिनीसोबत बोलून राहिली. वैशाली वहिनी करा ना जी. माया टाईम नाही आहे, त्या माया रातचा टाईम राहते. सकाळी हे मोहिनीच करते, मोहिनीचा टाईम राहते तो सकाळच्या कामाचा. हो तर मग सकाळचा ज्याचा टाईम आहे त्यानं तर करायला पाहिजे होता आतापर्यंत. घरात तर काहीच नाही अजून, कायचीच लाईन नाही दिसून राहिली मला. माझ्या मूड नाही आहे ना बाई आज करायचं काहीच. बोलायचा तरीका आहे का ह्या तुमचा? तरीका तर तुम्ही मला शिकवूच नका. शिकवायचा आहे ना त्या वैशाली वहिनीला शिकवा तुम्ही, मला नका शिकवत जाऊ या गोष्टी. हां तुम्ही कशा बोलता तुमच्या नंदीसोबत तर माहीतच आहे आम्हाला सारं. म्हणून तर घरातून हाकललंच तुम्हाला. आणि तुम्ही सांगून राहिले आम्हाला इथं तरीका असता तुम्हाला तर घरातून हाकललं असतं. मोहिनी चुप राही ना मग, कायले बोलून राहिली एवढं? चुप बस ना, घरात वातावरण वाढवायचं आहे का तुला अजून? वैशाली ताई तेले तोंड सांभाळून बोला म्हणा. मी काही बोलली का तेले? आपण दोघी बोलून राहिलो ना, मग घरात काय जावा बोलू नाही शकत काय? काही यायच्या मर्जीनं बोलत जाईन का आपण आता? तर यायची परमिशन घेत जाऊ का आम्ही बोलू का नाही बोलू ननद बाई? हां आमची देखरेख करायला आल्या का इथं? देवानं 2 हात दिले आहे, जाऊ ना करावं खाव. काय आम्हीच करावं काय? मी काम करणं सोडलं आहे तसंही. होत नाही ऐकून काम आता मीच तर बाई ठेवणार आहे कामं करायसाठी. बापा कामं करणं सोडले म्हणजे होत नाही का तुमच्याकडून आता? काय झालं तुम्हाला धडी दंगडत आहे? कंडिशन पाच जा ना पहिले समोरच्याची, तेवढं दिसत नाही का? डोळे नाही का तुम्हाला? मग आईली येऊ द्या, सांगतो तिला विचारतो. आता बाई काय करणार आहे? ननद बाई राहू द्या ना आता, कायले बोलता? हां आता तिचा टाईम आहे आताचा, संध्याकाळी माझा टाईम आहे. त्याच्यात आता उद्या चालली मी गावाले, मग आता टाईम कोणाचा राहीन? आता बैस ठेवा लागते आम्हाला. तिच्याकडूनही होत नाही आणि मी गावात आहे नाही. मग एकटी परी काय करणार आहे? माझ्या आईले 3 सुना भेटल्या पण एक चांगली नाही भेटली. सुना चांगल्याच आहे, पोरी तर ढंग नाही आहे. काय केलं मी सांगा बरं? अरे सुनबाई झालं का बेटा नाश्ता पाणी झालं काय काही? करतो बा माझी आता, करून देतो बसा ना तुम्ही. हो करा बेटा करा, बस तुम्ही इथं. बाबा या तुमच्या सुनाईले समजून सांगून द्या जरासं. हां पोरीची काही इज्जत असते का नाही असते घरात? पोरगी आली तर पहा, मी आता इले एकच म्हटलं सरक्यानं, म्हटलं वहिनी काही नाश्ता पाणी करा म्हटलं, तर मलाच बोलून राहिल्या उलट्या. बाई तेले कायले म्हणा लागते, त्याही बिचारा आवडल्याच आहे. हा आपल्या हातानं करायचं. आपण आता तेले खाऊ घालायचं, तेले खाऊ घालायचे दिवस आहे आता तू आली आहे तर त्याची सेवा कर भाऊजो याची. आज तू त्याची सेवा करशील, उद्या त्याही तुझी सेवा करून. बाबा मी तिथंच तर नाही करू, तर इथं येऊन करून काय? कसं असते बाई छाया, सासरी राहणं जेवढं सोपं आहे ना, माहेरी राहणं तेवढंच कठीण आहे म्हटलं पोरीसाठी लग्न झाल्यावर. अन राहायचं आहे तर मग प्रेमानं कोणाचा हातभर हितभर करून घ्यायला लागते, तेव्हा तर कुठं आनंदानं राहायला भेटते. काऊन बाबा माझ्या घर नाही काही? होय ना, आम्ही कधी म्हटलं तुझ्या घर नाही म्हणून, पण पाहुणी म्हणून यासाठी असं झगडून भांडून. हा हे आपल्या घराला शोभत नाही, आपल्या घराने. आजपर्यंत कोणतीच पोरगी अशी झगडा भांडण करून आली नाही आहे माय बापाच्या घरी. हा तुला खरोखर जर कोणा गोष्टीचं दुःख असन तर मग आम्ही तुले सन्मानाने तिथून आणलं असतं. हो ना बरोबर आहे मामाजीचं, चालली मोठी इथं आमच्यावर धावसा टाकाले. मग आई तर म्हणे बरोबर आहे म्हणे. ती आईले काय अक्कल आहे, काय समजते तिले? चाललं पोरीचं घर तोडाले, तिले म्हटलं राहू दे तिथं तिले. हा कसं असते, समोरासमोर राहिलं ना तर तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत राहते. असं दूर गेला ना प्रॉब्लेम अजून ते वाढत जाते. त्याच्या मनात अजून राग वाढत जाते तुझ्याविषयी, तुझ्या मनात अजून त्याच्याविषयी राग वाढत जाते. बाबा म्हणजे मी तिथं सहनच करत राहू काय? सहन करता करता मरूनच जाऊ काय एखाद्या दिवशी? हा महिना झाली तेव्हापासून किती करायला लागून राहिलं मला. याच्यावरूनच तर समजते बाई तुले का आपल्याला जर तिथं करायला लागते तर इथं आपण आपल्या हातानं केलं पाहिजे. 2 कामं केले तर आपण जिंकत नाही, भावजाईच्या भरोशावर नाही पाहिलं पाहिजे. पण आता तू काय म्हटलं का मी नेहमीसाठी इथंच राहतो,
तू काही 4 दिवसासाठी आली काय? आली असती तर आम्ही स्वतः म्हटलं असतं सुनाईले का बाई ते आली 2-4 दिवसासाठी, पाहुणी नाही ते नाही करू केलं तिनं, घरी करावंच लागते तिला अजून. बाबा तुम्ही ना पुरे सुनाईच्या ऐकून बोलता म्हटलं, पोरीच्या ऐकून एक शब्द बोलत नाही. मग आईच बरी आहे म्हटलं तुमच्यापेक्षा. बरोबर आहे ना, तुझी आई तर बरी राहीनच बाई, कारण की तू ऐकून बोलते. तिला चुकीचं आणि बरोबर समजतच नाही काही. मग पोरीची जिंदगी खराब करायला बसली आहे ती. नातू आहे एवढा सोन्यासारखा, हा त्याला पाहायला पाहिजे. अरे लेकराचे काही भविष्य असते. बाबा मी लेकरू आणून राहिली होती, त्याने मला आणून नाही दिलं म्हटलं. हां म्हणे नाही म्हणे त्याला राहू दे म्हणे. मग नाही तर मी आणत नव्हती काय त्याले. म्हणजे त्याला तिथं मोकळं सोडतं काय मग लेकरू आणून? लेकरू म्हटलं उद्या आठवण करून तर तुला झाले बरं होते. अन त्याला असं वाटलं हिनं जर पोरगं नेलं तर अर्धी इस्टेट घेते हे आपल्या जवळून केस टाकून, म्हणून त्याने मला पोरगं नेऊन नाही दिलं म्हटलं. हे काही असो, पण पोराला माझी आठवण येणारच आहे. लहान आहे तो, तर तुला आज नाही उद्या जाच लागून तिथं. नाही बाबा मी जात नाही, मी तिथं बिलकुल जात नाही आता. शेवटी बा तुमची मर्जी आहे. मी माझ्या आईसोबत बोलतो ह्या गोष्टीविषयी. मोहिनी चाल तिकडे. हा वैशाली ते मी बी नाश्ता करतो ना आता मामाजीसाठी. हिच्यासाठी तर बिलकुल करत नाही मी, इले देताही नाही प्लेट आणून. त्यांच्यासमोरच बोलते मला बाबा कधी बी. बाबा तुम्ही तुमच्या सुनाईच्या समोर तर निदान मला चांगले बोलत जा. त्या काय माझी इमेज ठेवन, म्हणूनच त्या मला चांगल्याने बोलत. त्याला माहित आहे ना का आपले सासरे बोलतच राहते इले. हां मग आईच्या समोर कशाने बोलत त्या? तुमच्यासमोर बरोबर बोलते. बाई मी कोणाच्या समोर बोलत नाही. मी जे सरळ आहे जे खरं आहे ते कुठेही बोलतो. तिथेही बोललो, इथेही बोलतो आणि कुठेही बोलन. बाबा तुम्हाला माही हितच नाही आहे, पहिलेपासूनच नाही आहे. पहिलेही असतं तर अशा घरात दिलं नसतं मला तुम्ही. काय झालं बाई छाया? काऊन आई? बाबा नीरे म्हटलं सुनाईच्या ऐकूनच बोलते म्हटलं. आपण काही बोलायला गेलं ना आपल्या ऐकून शब्द नाही बोलत. हो हे तर आताच आहे का बाई, हे तर कधीच चालू आहे आणि नेहमी असंच होते आपल्या घरात. ते बाबा मायाच ऐकून नाही बोलत कधी, तर ते ऐकून काय बोलणार आहे? कधी ते सुनाईचाच कड घेते. सरला पोरीला अजून बोल नको देऊ बोलासाठी. काय ते तिनं काही सारखे कामं केले नाही आहे तर चांगली हे करून नाही आली आहे इथं. हा वर चढवायची कामं नको करू. आपल्याला सुनाच बरोबर आहे म्हटलं. हा हे काही कामात नाही पडणार आहे. तिच्या लहानशा लेकरासाठीच नाही झाली ते, तर आपल्याला होणार आहे काय? पण आपण तर मायबाप होय ना, आपल्याला तर समजून घ्यायला लागेल ना लेकराले. काय दुःख आहे काय सुख आहे का? बस तुम्हाला निरा सुनाईचं दुःख कसं दिसते हो, पोरीचं दुःख नाही दिसत तुम्हाला? मला सारीचं दुःख दिसते आणि मला सारीचं सुख दिसते. सुख कायच्यात आहे दुःख कायच्यात आहे मला सगळं माहित आहे म्हटलं. मी असा पागल माणूस नाही आहे म्हटलं का पोरीले दुःखात टाकन. सुखासाठीच म्हणून राहिलो तिच्या. काऊन तुला बोलल्या काय ते आता काही? हा बाई बोलल्या ना म्हणे तुमच्या हातानं करा म्हणे. तुम्हाला करता नाही येत काय? हाताने आहे का तुम्हाला? आणि तिथचे मला टोमणे मारले आई का म्हणे तुम्ही म्हणे तिथं म्हणे भांडण केलं आणि इथं आल्या आणि राहिले आल्या आणि सगळं सामान घेऊन आल्या अशा म्हणे आई त्या मला. त्याला काय करायला लागते? हां त्याला म्हणता नाही आलं तुला का माय बाबाचं घर होय, मी येऊ शकतो राहू शकतो काही करू शकतो, माय घर होय बाई म्हटलं आहे मी असं. तर मग त्याच्यावर बाबाच तर बोलले म्हणे बाई म्हणे तुझ्या घर थे होय त्याचं घर होय हे. हां मग बाबाच असे बोलल्यावर मग काय म्हणू मी? तसेच बोलते बाई तुझे बाबा नेहमीच बोलते. आता त्याचं ना माई जरा असं काही झालं तर माहिती आहे ते माई ऐकून नाही बोलत, सुनायचे ऐकून बोलते पहिले. सरला सुनायचे ऐकून बोलतो ना, म्हणूनच आज आपल्याला गरम गरम भाकर भेटून राहिली म्हटलं. सुनायचे ऐकून जर बोललो नसतो ना तर तिन्ही पोरं अलग राहायला गेले असते आणि आपण दोघं राहिलो असतो अलग. आणि तुला थापा लागल्या असत्या भाकरी. लक्षात ठेव माया मागं मागं तुम्ही म्हटलं चांगली होऊन राहिली म्हटलं, खातिरदारी चांगलं खायला भेटून राहिलाय. कोणाला जर 2 शब्द चांगलं बोललं तर वाया जात नाही. आणि मग तू आता एक दिवसही करायच्या जीवावर येते. आई आता त्याला करायची काही गरज नाही आहे. मी काय म्हणतो त्याला काढून द्या आता घरातून. हा अन आपण ती करू आता अलग. मी नाहीतरी आता तिथं जात नाही तर मी तुमचं करत जाईन दोघाचं. अन त्याला काढून देते गैली अलग. तू इथं राहायला आली का घर फोडायला आली आमचं? बाबा काय बोलून राहिली हे ऐकलं ना तुम्ही? ऐकलं मी सारं, मी सारं ऐकूनच राहिलोय. चालूच आहे त्याचं. मग तुमचा विचार काय बाबा त्याच्यावर? पागल आहे ना रे त्याच्या याच्यावर लक्ष देणं पुरते काय राजा? कसंही आपल्याला चांगली गरम भाकर भेटून राहिली त्याला लात मारा आणि याच्या मागं लागाव काय आपण? मयात नाही येतो धंदा. माझ्या सुना बरे आहे, माझे पोरं बरे आहे. छाया पण तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे का? माय बापाच्या घरी त्याला चांगलं भेटून राहिलं आहे 2 टाइम जेवाले तर त्याच्या घरात भांडणं लावून राहिली येऊन. तुला काय वाटते का मायबाप रस्त्यावर आले पाहिजे? तू याकून होऊन राहिलं तिथं सासू सासरेचंच नाही झालं तर इथं चालली करायला. मग कायले लाज काढून राहिला तू? हां म्हणजे तिथं मला त्रासही असेल तरी मी तिथं राहू आणि इथं चांगल्या नसतं म्हणून राहिली रे मी का? तुम्ही तिघं अलग राहा आणि आई बाबाचं मी करतो. काय झालं केलं ना राहिलं तर तुमचा अधिकार आहे, तेवढा अधिकार माही आहे ना या घरात. तू या गिया काही नाही इथं अधिकार, समजलं? काही देणार नाही तुला, काही भेटणार नाही म्हटलं. ह्या आशेत राहूच नको तू का तुला काही भेटन आणि तू इथं राहशील. आम्ही राहू देत नाही तुले, तिथंच पाठवून ठेवतो म्हटलं. काऊन नाही अधिकार माही इथं? पोरगी आहे म्हटलं मी ह्या घरची. जेवढा अधिकार तुझ्या आहे ना बाबू तेवढाच माही आहे म्हटलं इथं. तेवढं मी घेतल्याशिवाय राहणारच नाही आहे. तुझे लग्न करून दिलं सारं दिलं तिथं एका लेकराला सांभाळणं नाही झालं तुझ्याकडून आणि इथं चालली शहाणपणा शिकवायला जास्तीची. इथं नको दाखवू तू आपली. राजेश तू बोलू नको बाबू, तू कायले बोलतो रे? हां ते बापले का बोलून राहिले आणि ते काय गलत म्हणून राहिली तिनं काय म्हणते तुझ्या बायकोले म्हटलं का नाश्ता दे म्हणून, तर ते किती बोलली तिले? म्हणजे यायचं बोलणं नाही दिसत काय? फक्त तिचंच बोलणं दिसून राहिलं काय? मोहिनी काऊन नाही म्हटलं? नाश्ता करून राहिली होती ना तू,
मग एक प्लेट नाश्ता दिला असता तर काय बिघडलं असतं? मी कायले करून देऊ? म्हणजे मला म्हणून त्या का नाश्ता करा वहिनी तर नाश्ता करून, स्वयंपाक करा वहिनी तर स्वयंपाक करून. मी कोणाच्या मर्जीनं नाही चालत. मला मामाजीनं म्हटलं, मी मामाजीसाठी करायला गेली. बरं रोज सगळ्यासाठीच करतो ना सकाळी, मग केला असता तर यायला दिला नसता काय? पण मी येईना म्हटलं, मला ऑर्डर दिली तर मी ऑर्डर नाही करत. हा, मी माया मनानं करतो, सगळ्यासाठीच करतो लागन तर. ऑर्डर दिली म्हणजे म्हणणार नाही काय नाश्त्याचा टाइम झाला बा तर नाश्ता करा. झालं असं सरू द्या आता, लय झालं. हा, फालतूचं पारायण काही करू नका घरात. घरातला पितंबा लोक ऐकते म्हटलं तिकडे बाहेर रस्त्यावर जाते. रस्त्यावर कल्ला नका काढत जो घरातला. बाबा हे आली म्हणजे ना घरात तितंबास होते आपल्या. तुम्ही सांगा, आम्ही तिघं भाऊ 3 सुना आहे घरात, तर एवढं होते कधी? पण हे आली का घरात भांडणं झाल्याशिवाय राहतच नाही बाबा. हाकलून द्या ना, मला नेऊन सोडून द्या एखाद्या जंगलात. कायले ठेवता घरात? तेले नाही पाहिजे मी घरात, आणि तुम्हाला नाही पाहिजे घरात. दोघे जण नेऊन सोडून द्या मला तिकडे. आई पायव हाय पोरीची आहे काय किंमत जराशी कुठेही? 4 दिवसासाठी आता माहेरी आली तर इथे म्हटलं सुखानं राहून देऊन राहिले हे लोक. आज तर जमतेम पहिलाच दिवस आहे तर असे करून राहिले. हा, तर रोज रोज कसे करतील म्हटलं. राजेश कायले एवढा बोलतं रे? हा, बहीण म्हणत एकटीच आहे ना राजा तुम्हाला. 3 भाऊ मिळून एकटीच बहीण आहे. राखी बांधायला बहीण नाही पाहिजे काय तुम्हाला? कायले वादविवाद करता तिच्यासोबत? तिघी मिळून जर एकीचं केलं तर काय बिघडते रे? मी करायला काही म्हणून राहिलो काय सांग बरं? हा, ते कशी बोलून राहिली? काल्लक काढून द्या. बाबाला सांगून राहिली, तुला सांगून राहिली म्हणजे आम्ही घरातले पोरं असून घर सोडून चाललं जाऊ काय? आणि हे घरात राहील. मामाजी, आत्याबाई, तुम्ही जर खरोखर समजदार असाल ना तर तुम्हाला समजन आमची व्यथा काय आहे. तरी आम्ही करून राहिलो का नाही करून राहिलो? बहिणी भेटून राहिली बा तर चला करा लागते. दोघी तिघी मिळून कसंही करतो आम्ही, तरी आम्ही दोघी मिळूनच करतो. ते परी तर करतच नाही काही, कधी करते ना कधी नाही करत. तरी आम्ही करून राहिलो ना, आमच्याकडून हो का नाही होतं? मग तुम्ही सांगा, उद्यापासून वैशाली ताई गावाला चालल्या म्हणते उद्या. मग माझ्या एकटीवरच चिन्ह सगळं वजन. मग मी एकटी करू शकन का एवढ्या जणांचं? तर किती करा लागून राहिलं असं? काय खंडीकभर स्वयंपाक करा लागते काय आपल्या घरी? 2-2 पोया जेवते सारी. मग एवढा स्वयंपाक करा लागून राहिला काय? कपडे तर मशीनीतच टाका लागते. आत्याबाई, जेवढं मनाले सोपं आहे ना तेवढं करायला कठीण आहे म्हटलं. त्या 2-2 पोळीसाठी किती करा लागते? एक तर एकसारखं उभं राहणं होत नाही, पायावर सूज येते म्हटलं. आणि तुम्ही म्हणता का काय होते 2-2 पोळीसाठी? आणि कपड्याची गोष्ट करता, कपडे काढून मग टाका नाही लागत काय तिकडे? ते कोणा टाका? भांड्याने धुवा लागत काय? एकीच्या उरावरती एकीच्याच उरावर राहायचे सगळेचे सगळे कामं. मग झालं असं तुमचं सरू द्या आता. हा, आता मी एकच निर्णय सुनावतो. पटत असन तर ठीक, नाही पटत असन तर आपापल्या बोरिया बिस्तारा बांधा आणि तुम्हाला जसं पटते तसं करा. नाही तर मी जातो वावरात राहिले. हाय आपली खोपडी जिंदाबाद तिथं मस्त. तर अनु तुम्ही राहा घरी, इथं भांडणं करा नाही तर काही करा. मामाजी, तुम्ही कायले जाता वावरात राहिले? येले पाठवा ना मग ननद बाईले. त्याच होय का नाही? थाच म्हणते ना, माय वावर माय घर. मग राहू दे डेली वावरात. तुम्ही वावरात गेले तर मग आम्हीच काय करू ना घरात राहून? आम्ही दोघं जण चाललो जाईन दुसऱ्या इकडे राहिले. मग हो, तर मग माझा निर्णय ऐका ना. आता मी काय म्हणतो तर माझं म्हणणं एकच आहे. उद्यापासून आता ही मोठी सुनबाई चालली म्हणते गावाली. लहान सुनबाई आणि छाया ह्या करत जाईन आता घरातले कामं. आणि वरचे कामं करत जाईन आता सरला. आणि मोहिनी सुनबाई तुम्ही आता आराम करा. तुमचे आता आरामाचे दिवस आहे. तुम्ही आराम करा. तुम्ही इच्छा गिलास तिथे उचलायचा नाही. बस येईल करू द्यायचा. आता ह्या दोघी तिघी करत जाईन. काय करायचं आहे तर ह्या करत जाईन. आपल्याला वेळेवर आता खा प्यायला देत जाईन. असं कसं? ह्या कसा निर्णय सुनावून राहिले हो तुम्ही? मला घेऊन राहिले त्याच्यातच. बापा तुझ्याच निर्णय होता ना पोरीला इथं आणायचा. मग तुला नाही म्हणून तर कोणाला म्हणून? तूच पोर घेऊन तूच सोन. आता करा तुम्ही दोघी तिघी सासा सुना. जमलं बा, आपलं तर मस्त जमलं आता. मस्त निर्णय सुनावला. करा मग आता घ्या. हॅलो, हा आई, मी तुला त्या दिवशी म्हटलं होतं ना वा? काय म्हटलं होतं बाई? बाबाला घ्यायला पाठवचं म्हणून मी फोन करून तेव्हा. हो बाई हो, मी ते बाबाला म्हटलं तर ते बाबा म्हणे कधी जा लागते म्हणे. तर मी म्हटलं पोरगी फोन करून तेव्हा जा म्हटलं. हा तर आई, मी काय म्हणतो, उद्या पाठवून दे मग बाबाले. हा, मग तिकडे मग अजून माझ्या कोणाला नाही होईल तर उद्या पाठवून दे मग बाबाले. तुला तर मागच थांब म्हटलं हो म्या, तूच तर थांबली नाही बिचारे. तुलाच तिथं जायची गडबड होती. राहिली असती तर काय बिघडलं असतं? तिथं आहे ना करणारे एवढे जण. नाही ते कसं आहे, आता मला असं वाटलं इथंच करण बा. पण आता मग इथं मोहिनीचं आणि माझ्या दोघीचं होत नाही ना. कोण करण? मग तिची आई तिचं करून घेईन. तू मग इकडे येत नाही म्हणतं, म्हणून मग म्हटलं का मी तिकडे येऊन जातो. हो येऊन जा ना तर ये मग. उद्या पाठवतो तुझ्या बाबाले. तयारीत राहायचो तू, ते बाबा थांबत नाही मग. हा बाई, स्वयंपाक करून ठेवन. बाबा इथंच जेवण. मग तुला तर माहित आहे ना ते बाबा कुठं जेवत नाही, घरीच जेवते. तर ते बाबा घरीच जेवण आणि मग निघन. 11-12 वाजेपर्यंत येईन तिथं. मग तू तयारी करून ठेवजो. 2-3 वाजता निघून जा तुम्ही तिथून. बरं आई, ठीक आहे, तसं करजो. मग पाठवून देजो मग पक्का बाबाला उद्या. हो पाठवून देतो. ठीक आहे मग, ठेव मग. हो, तुझी तब्येत गिब्येत चांगली आहे ना तशी? हो मस्त आहे. ठेव मग. चला आता आईसोबतही बोलणं झालं. बाबा येऊन जाते उद्या. आता मी सामान भरभर करून घेतो. मला काय काय लागते काय काय नाही इथं. आणि खोलीले माझ्या यावेळेस मी लॉक लावून ठेवून देतो. उघडं काही ठेवत नाही कोणासाठी. सामान राहते काही राहते. मागच्या वेळेस सारा परीनच वापरलं इथं. आता ननद बाई वापरून घेईन मी. हाय नाही तर
इथंच राहतो म्हणून मी. नाही मी आता काहीच नाही. कुठं गावाला चालले काय वहिनी? मला आवाज आला बा तुमचा फोनवर बोलायचा. हा गावाला चालली मी आता डिलिव्हरीसाठी. येत नाही आता 2-4 महिने. असं म्हणजे तुम्ही आता चालल्या मग आज चालल्या काय? नाही उद्या जाईन. उद्या येईन मी बाबा घ्यासाठी. उद्या चालल्या ना तर मग तुम्ही काय आता येत नाही 2-4 महिने. मी इथंच आहे तोपर्यंत. राहा ना, तुमचंच घर आहे, राहू शकता ना तुम्ही. तुम्हाला वाटते तोपर्यंत राहू शकता. हो तर मग आता तुम्ही हाय नाही म्हटलं तर मी राहीन म्हटलं ह्या खोलीत. मग नाही ह्या खोलीत नाही ना बाई, मी कुलूप लावून जाईन या खोलीले. कारण तुमचे भाऊ तर आहे नाही आणि मी गावात नाही आहे आणि सामान सगळं खोलीत तसंच आहे. त्याच्यानं मी याला कुलूप लावत आणि मग गावाला जाईन. कुलूप कायले लावता? राहू द्या ना, तिकडली खोली तशी बी चांगली नाही आहे. तुमची खोली चांगली आहे, राहीन मी याच्यात. कधी गरमी झाली काही झालं तर एसी गिसी लावायला बरं होते. ननद बाई आता कसं आहे, मी जरासं पद्धतशीर सगळं करून ठेवलं आहे. मग ते अस्ताव्यस्त सगळं होऊन जाते. त्याच्यानं मी कुलूप लावून जाईन. आता माझं सामान तसंच पडलं आहे. मी आता कोणतंच सामान कायच्यात ठेवलं नाही. हो तर राहू द्या ना, मी काय चोरी करून काय बाबा तुमच्या सामानाची? असं थोडी म्हटलं मी आता तुम्ही चोरी कराल म्हणून. पण म्हटलं बा मी माझ्या सामानाला कुलूप लावून ठेवून देईन. मग आता बाई म्हणते आपण जर म्हटलं तर तुला ते समजलं नाही काय म्हणते. मग त्याच्यापेक्षा आपल्याला काही आहे काय म्हणून मी लावून ठेवून देईन म्हटलं कुलूप. नाही कुलूप लावून जा नका, मी राहीन इथं. मला राहिले तिकडची खोली नाही आहे. अजबच जबरदस्ती आहे कडे. हा उघडीच ठेवा म्हणते. आता ठेवायला लागन उघडी. काय करता आता, घरात वादविवाद झाल्यापेक्षा. नाही तर म्हणून जाता जाता भांडणं लावून गेली म्हणून असेही म्हणतील मला. मग काय करू आता, राहू देऊ का लावून घेऊ? एक तर माझ्या कपाटाचाही लॉक खराब झालाय. घरी दुरुस्त करून देणारही कोणी नाही आहे. त्याच्यात पैसा आदला सारा तसंच आहे. माझं भरलं गेलं तर हे मला अजून तिकून बोलतील. नाही त्याच्यापेक्षा मी कुलूपच लावतो. बोलून तर बोलन.